महाराष्ट्रात असा आंबा पिकतो जो थेट परदेशात एक्सपोर्ट होतो. पण तो नेमका कुठे पिकतो माहितीये का? तिसऱ्या क्रमांकावर आहे रायगड जिल्हा. रायगड जिल्हा कोकण किनारपट्टीमुळे आंबा उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध आहे. इथली लालसर सुपीक माती, दमट हवामान आणि भरपूर पावसामुळे हापूस आंब्याला उत्तम वाढ मिळते. रायगडमध्ये हजारो शेतकरी आंबा बागायतीवर अवलंबून आहेत. इथला हापूस त्याच्या आकर्षक रंगामुळे आणि मधुर चवीमुळे मुंबई, पुणे आणि गुजरातसारख्या मोठ्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विकला जातो. दुसऱ्या क्रमांकावर आहे सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग हा कोकणातील आंब्याचा खरा खजिना मानला जातो. समुद्रकिनारी असलेल्या नैसर्गिक हवामानामुळे इथल्या आंब्याला खास गोडवा, सुंदर सुगंध आणि रसाळपणा मिळतो. इथल्या देवगर भागातील हापूस तर देशभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी इथून हजारो टन आंबा दुबई, लंडन आणि इतर परदेशी बाजारपेठांमध्ये एक्सपोर्ट केला जातो. पहिल्या क्रमांकावर आहे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी म्हणजे हापूस आंब्याचं जागतिक केंद्रच. इथल्या डोंगराळ भागातील लाल माती आणि समुद्राच्या वाऱ्यामुळे आंब्याला अनोखी चव आणि सुगंध मिळतो. रत्नागिरी देवगड हापूसला GI टॅग मिळाल्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर खास ओळख आहे. तुम्हाला रत्नागिरी हापूस, देवगड हापूस की पायरी आंबा यापैकी कोणता जास्त आवडतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.